नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आपल्या गावामध्ये जमीन किती, तिची मालकी कोणाची हे 7/12 उतार्यावरनं लगेच कळतं। त्याच धर्तीवरती आता पाण्याचा 7/12 ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला। पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी जलव्यवस्थापन करण्यासाठी ही संकल्पना अत्यंत उपयोगी ठरणार आहे। प्रत्येक गाव आणि त्याच्या परिसरामध्ये पडणारा पाऊस, या ठिकाणची साठवणूकता किती प्रमाणात होते, त्याचा फायदा प्रत्यक्षात किती होतो, पाण्याचा पुनर्वापर किती केला जातो, या सगळ्या बाबींची नोंद जल 7/12 मध्ये ठेवली जाणार आहे। यामुळे पाण्याचं महत्तम नियोजन करता येणार आहे। जलव्यवस्थापन करणाऱ्या ॲक्वेरियम या संस्थेने यासाठी वॉटर ऑडिट आणि बॅलन्स शीटची संकल्पना मांडली असून ही अभिनव योजना राज्यात सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। एकीकडे राज्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्यानं राज्य शासनाचा हा निर्णय भविष्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे। एकदा पाण्याचं ऑडिट झालं की त्याचा वापर कसा करायचा याबाबत काळजी घेतली जाते। जोपर्यंत पाण्याचा वापर रेकॉर्ड केला जात नाही तोपर्यंत त्याच्यावरती नियंत्रण राहणार नाही आणि लोकांची पाण्याचा वापर करण्याबाबतची जबाबदारी देखील निश्चित होणार नाही। या उद्देशानंच ब्ल्यू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंटच्या धर्तीवरती हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे। या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी ॲक्वेरियम प्रमुख डॉक्टर सुब्रमण्यम कन्सूर, जलाभ्यासक डॉक्टर अविनाश कदम आणि उदय नायर यांनी एकत्रितपणे वॉटर काउंटिंग फ्रेमवर्क आणि वॉटर बॅलन्स शीटची अद्ययावत संकल्पना विकसित केली आहे। या अंतर्गत पाण्याचे 3 टप्प्यात ऑडिट केलं जाणार असून त्याचे दरवर्षी वर्गीकरण हे केलं जाईल। मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीला पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ग्रामविकास विभागाचे सचिव हे सगळे लोक उपस्थित होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जसा जमिनीचा 7/12 असतो तसा आता पाण्याचा देखील 7/12 निघणार आहे आणि यामध्ये कोणत्या गावाच्या वाट्याला किती पाणी येणार हे ते गाव किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठवणूक करतं त्यावरती ठरणार आहे। तर मग मित्रांनो, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।